मित्रांनो नमस्कार. छत्रपती संभाजीनगर मधील जी घटना काल घडली त्या घटनेनं खरं तर प्रत्येकाला अगदी सुन्न करून टाकले. अनेकांच्या डोक्यातून तो विषय अजून सुद्धा हद्दपार झालेला नाही. कारण काल दिवसभर त्या घटनेची जी चर्चा चालू होती ती चर्चा होती आयफोनचा हट्ट मुलाने केला आणि त्या आयफोनच्या हट्टामुळं ही सगळी घटना घडली या पद्धतीची चर्चा होती. मात्र ज्या वेळेला आज आणि काल रात्रीपासून मयत असलेल्या संगीता चांदगुडे यांचे व्हिडिओ ज्या वेळेला समाज माध्यमांवर व्हायरल व्हायला लागले त्यावेळेला एक गोष्ट लक्षात आली की मोबाईलचा हट्ट एवढंच त्या सगळ्या गोष्टीचं कारण नव्हतं. त्या घटनेची कारण वेगळी होती. कौटुंबिक कलह हा त्याच्यामधला सगळ्यात महत्वाचा भाग होता. आणखी कोणती कोणती कारणं असतील ते सुद्धा पुन्हा नंतरच्या काळामध्ये पोलीस तपासामध्ये समोर येतील. कालच्या व्हिडिओमध्ये पण मी असं सांगितलं होतं की आयफोनचं एवढंच कारण असणार नाही तर त्याची काही इतर कारणं असू शकतील आणि ती तपासामध्ये पुढे येऊ शकतील. आता या सगळ्यांच्या मध्ये बरोबर कोण आणि चुकीचं कोण या पद्धतीची मतं पण आता मांडायला सुरुवात झाली. मात्र मी असं सांगेल की या सगळ्या प्रकरणामध्ये आई बरोबर होती का तो बाप बरोबर होता का तो मुलगा चुकीचा होता की बाप चुकीचा होता या सगळ्या मतांना आता काही सुद्धा अर्थ नाही. कारण तिन्ही जीव आता संपलेले आहेत आणि तिघच्या तिघ एकाच वेळेला त्या खोल अशा दरीमध्ये स्वतःला संपून ते आता त्यांच्या जीवनाचा अंत झालाय. त्यामुळे आता त्यांच्या सगळ्या जीवनाबद्दल सातत्याने नकारात्मक बोलणं किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं बोलणं त्याला काहीच अर्थ नाही. आता थोडंसं हे प्रकरण आपण बाजूला ठेवूयात. आता मला जे तुम्हाला सांगायचं आहे की कौटुंबिक कलह या सगळ्या घटनेचा मूळ गाभा आहे असं एकूण चित्र या सगळ्या व्हिडिओ पाहिल्यानंतर दिसतंय. कदाचित ज्या वेळेला पुढे तपास जाईल त्यावेळेला आणखी काही नवे पद्धत त्याची पोलिसांच्या तपासामध्ये हाती लागतील. तो भाग वेगळा आहे. मात्र मला तुम्हाला असं सांगायचंय की ज्या वेळेला कुटुंबामध्ये कलह निर्माण होतो त्यावेळेला तो कलह ज्या वेळेला सार्वजनिक आपण करतो सार्वजनिक करण्याच्या पूर्वी संवादाचा एक मार्ग असतो. एखादा मध्यस्थी असेल तर त्याच्या मार्फत तरी संवाद करायला हवा आणि तो संवाद करून त्या संवादाच्या मार्गाने जर ते कलह त्याची तीव्रता थोड्या अंशाने काही कमी करता आली तर तो करण्याचा सगळ्यांनी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. कारण या सगळ्यांच्या मध्ये ज्यावेळेला आपण ती सार्वजनिक करत असतो ना ज्यावेळेला समाज माध्यमांसारख्या एखाद्या प्लॅटफॉर्मवर आपण ती मांडत असतो ना त्यावेळेला त्रास आपल्याला सुद्धा होत असतो मांडत असताना. आणि मग आपल्या उंबऱ्याच्या आतला विषय ज्यावेळेला उंबऱ्याच्या बाहेर जातो त्यावेळेला पाहणारे फक्त पाहत असतात आणि त्याबद्दल सहानुभूती कोणत्याही स्वरूपाची मिळत नसते. उलट त्या सगळ्यांच्या मधली जी काही तीव्रता आहे ती तीव्रता तणावाची वाढत राहते. आणखी गोष्ट मी तुम्हाला सांगेन की जर कुटुंबामध्ये तणाव असेल कुटुंबामध्ये हा कलह असेल समजा नवरा बायकोंमध्ये असेल तर त्यांनी खूप काळजी केली पाहिजे. स्वतःच्या पातळीवर सामंजस्यपणे त्या दोघांच्या मधला वाद त्यांनी मिटवला पाहिजे. नसेल मिटल तर तो एखादा नातेवाईकांना किंवा आई वडिलांना सासू सासऱ्यांना किंवा कोणाला तरी मध्यस्थी करून किंवा कुणीच नसेल तर काउन्सिलरकडे जावं आणि त्या सगळ्यांमध्ये आपण काहीतरी सल्ला घ्यावा आणि ते वाद मिटवून टाकावेत. ते वाद संपून टाकावे. त्याची तीव्रता कमी करावी. कारण त्या वादाचा प्रभाव आणि परिणाम मुलांवर होत असतो आणि मग नकळतपणे मुलांवर तो परिणाम झाला तर तो परिणाम नुसता परिणाम होत नसतो तर त्याच्या मनामध्ये एक वेगळी चक्र सुरू होतात. मी तुम्हाला सांगेन मित्रांनो की एखादा मुलगा असेल किंवा एखादी मुलगी असेल त्यांना आई आणि बाप दोघं पण हवे असतात. आणि जर समजा त्या दोघांमध्येच वाद असतील आणि मग जर वडील म्हणत असेल की मुलावर माझाच प्रभाव पाहिजे आई म्हणत असेल माझाच प्रभाव पाहिजे ह्या वादाच्या गोंधळामध्ये जर या पद्धतीचा स्पर्धा दोघं पण करत असतील तर मग याच्यामध्ये मुलाचा काही दोष नसतो. लक्षात ठेवा. कारण मुलाला दोघं हवे असतात. त्याला आई म्हणायला आई सुद्धा हवी असते आणि बाप सुद्धा त्याला हवा असतो. फक्त त्याची भावना सुद्धा समजून घेणं खूप महत्वाची असते. त्यामुळे कौटुंबिक कलह जो आहे ना कौटुंबिक कलह सार्वजनिक करण्याच्या आधी आपण हा विचार करायला हवाय. दुसरी महत्वाची गोष्ट सांगेल की मुलांना आपण घडवतो मुलांना आपण वाढवतो मुलांना संस्कार देतो मुलांना शिक्षण देतो सगळं करतो. मात्र या सगळ्यांच्या बरोबर मुलाला जीवनमूल्य सुद्धा त्याला सांगितली पाहिजे. जीवनमूल्याचं स्वतंत्र शिक्षण त्याला दिलं पाहिजे. आता मी भाषणाची अकॅडमी चालवतो व्यक्तिमत्व विकासाचे क्लासेस घेतो. मी सगळ्या गोष्टी ज्या वेळेला मुलांना सांगत असतो त्यावेळेला जीवनामध्ये शिक्षणाबरोबरच इतर गोष्टी सुद्धा किती महत्वाच्या आहेत हे ज्यावेळेला मी मुलांना सांगतो त्यावेळेला त्याची ती जाणीव होते त्यांना. आणि आई वडिलांना प्रत्येक आई वडिलांची ही जबाबदारी असते की मुलांना हे जीवनमूल्याचं शिक्षण सुद्धा देता आलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की मुलांना एकदा जर आपण सगळ्या गोष्टींची सवय लावली किंवा हे शिक्षण द्यायला सुरुवात केली तर त्यांना नकार सुद्धा पचवायची सवय लागते. आपल्याकडे काय झाले की जर मुलांना आपण नकार पचवायची सवयच लावली नाही मुलांना सातत्याने होकार या पद्धतीने मुलं वाढत गेली आणि एका टप्प्यावर जर मुलांना नकार मिळाला तर ते मुलं नकार सहन करू शकणार नाही. त्यामुळे मुलांना नकाराची सुद्धा सवय आपल्याला लावता आली पाहिजे. आणखी गोष्ट तुम्हाला सांगेल की त्याला ओरडा खायची सवय मुलाला लावता आली पाहिजे. कारण मुलं आता लहानाची मोठी होत आहेत ती समाज माध्यमांवर रेंगाळत आहेत ती आधुनिक आहेत आणि ती नव्या सगळ्या माध्यमांच्या ह्या सगळ्या साखळीमध्ये आली आहेत.
त्यांना नवं जग आणि प्रत्येक वेळेला नवं नवं काहीतरी ते दिसतं आहे. आणि या सगळ्यांच्या मध्ये मुलांना ओरडा सुद्धा आई वडिलांचा खायची सवय आपल्याला लावता आली पाहिजे. आपण लहानपणापासून मुलाला खवळलंच नाही आणि एका टप्प्यावर जर मुलाला खवळलं तर मुलगा म्हणेल की आजपर्यंत मला कुणीच काही खवळलं नाही, आजच का खवळले, आणि मग तो त्याच्या मनाला लावून घेईल. खरं तर माझ्या पिढीतले तुम्ही पण, मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की माझे वडील सुद्धा मला मारत होते ना, मला मारत होते वडील, तुम्हाला सुद्धा मारत असतील. की जे माझ्या 40-50च्या वयातली मुलं असतील ना, व्यक्ती असतील ना, त्यांना स्वतःला जर तुम्ही डोकावलं आयुष्यामध्ये भूतकाळात तर वडील मारत होते. माझे वडील सुद्धा मारायचे, पण वडील मारत होते, पण नंतर राग शांत झाला, सगळं झाल्यानंतर ते झोपलं असेल समजा मार खाऊन पोरगा, तर तो उठवायचे आणि जीव सुद्धा घालायचे, जेवण सुद्धा खाऊ घालायचे. त्यामुळे ती एक मार खायची जी काही सवय होती किंवा त्या पद्धतीचा म्हणजे मारणं म्हणजे ते काही फार म्हणजे त्यांचा राग होता म्हणून नव्हे, तर आपल्यामध्ये काही बदल व्हावे त्या पद्धतीचा ती भावना असायची किंवा तो भाव असायचा. आई पण बघा ना की आपण नुसत्याच आईबद्दल बोलतो, या सगळ्यांबद्दल बोलतो आणि आईवर सुद्धा रुसतो आपण, आई खवळली तरी. ते लहानपणी आम्हाला सुद्धा किंवा तुम्हाला सुद्धा बघा कितीतरी माणसं व्यक्ती अशा असतील की त्यांना आठवलं तर आठवेल की आई सुद्धा काय करायची की हातात दिसेल ते फेकून मारायची, उलताना दिसत तर मारायची, तिला फुकरी दिसेल तरी ती फेकून मारायची, पण त्याचं कधीच वाईट वाटलं नाही मुलांना, कारण ही सगळी सवय अंगवळणी पडलेली होती. पण आता जी मुलं आपण घडवतोय वाढवतोय ना, त्या मुलांना तो काळ सुद्धा त्यांच्यासमोर ठेवता आला पाहिजे. कारण त्या मुलांना सांगता आलं पाहिजे की बाबा मी तुला खवळलं तरी तुला एवढा राग आलाय, मला पाठ सुजेपर्यंत माझ्या वडिलांनी मला मारलंय, हे मला म्हणजे माझ्या आईने मारलंय, हे मुलाला सांगता आलं पाहिजे आपल्याला. कारण ज्या वेळेला आपण जुन्या गोष्टी या मुलांच्या समोर ठेवणार नाही तोपर्यंत मुलांच्या लक्षात येणार नाही. आणखी गोष्ट मी तुम्हाला सांगेल की लक्षात घ्या की ज्या वेळेला घरामध्ये वाद असतो ना, तो वाद काय करतो, हळूहळू तणाव निर्माण करतो. आणि मग तो तणाव निर्माण झाला ना तर त्या तणावाचे परिणाम कुटुंबावर व्हायला लागतात. मात्र कुटुंब आणि संबंधित नातेवाईकांवर ते परिणाम व्हायला सुरुवात होते. आणि मग काय होतं की ज्या वेळेला तो तणाव वाढत राहतो, तो तणाव वाढत गेल्यानंतर मग आपल्यामध्येच एक प्रकारची नकारात्मकता आणि मनगंड तयार होतो. आणि मग जी छत्रपती संभाजीनगरमध्ये घटना घडली त्या पद्धतीच्या घटना आपल्याला समोर येतात. मला फक्त तुम्हाला इतकं सांगायचं की कालच्या घटनेबद्दल आपण थोडंसं बाजूलाच ठेवू. आता ते झालं, खूप दुर्दैवी झालं, ती घटना दुर्दैवी होतीच होती आणि ते खरं तर मन विषण्ण करणारी होती, मनसुन्न करणारी होती. त्याच्यावर आता काठ्यकूट करण्यात काहीच अर्थ नाही. त्या सगळ्यांच्या मध्ये पुढा मतमतांतर व्यक्त करण्यात सुद्धा काही अर्थ नाही. इथून पुढे आपण जे जीवन जगतोय ना, त्या जीवनाचं मूल्य जे आहे ना, हे प्रत्येकाला माहिती असलं पाहिजे. म्हणजे आपण संसार करतोय ना, एकदा जर 7 फेरे घेतलेत ना आपण, तर 7 फेरे घेतल्यानंतर एकामेकांच्या बद्दल राग असणार आहे, वाद असणार आहे, पण तो त्या वेळेला तो आपल्याला मिटवता आला पाहिजे, संपवता आला पाहिजे, संवादाने तो संपवता आला पाहिजे. आणि जर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला वेळेतच संपवता नाही आल्या तर मग काय होतं की त्या साचत राहतात आणि साचलेल्या गोष्टींचा पुढे जाऊन उद्रेक होतो. तर पटकन तुम्हाला वाटलं तर त्याच वेळेला सॉरी म्हणून टाका किंवा जे गैरसमज आहेत ते समोर बसून ते संपवून टाका. आपण नेमका आबोला धरतो, आपण बोलत नाही. मग किमान न बोलण्यामुळे काय होतं की ते गैरसमजाचा डोंगर जो आहे तो डोंगर वाढत राहतो. जर आपल्याला वाटलं की बाबा आपल्याला कोणाची तरी मदत घ्यायची तर आई बाबांच्याकडे व्यक्त व्हा. तुम्हाला काय नसेल तर बाबा तुम्हाला वाटेल की बाबा मग सासू सासरे असतील, मुलीचे किंवा मुलीचे आई वडील कुणी पण नातं जे आपल्याला विश्वासाचं वाटतं त्याच्यासमोर तुम्ही व्यक्त व्हा. कुणीच नसेल तर तुम्ही सरळ एक काउन्सिलर नियुक्त करा, त्या काउन्सिलर निवडा, त्या काउन्सिलरकडे जा, त्याला सांगा की अशी सिच्युएशन, अशी परिस्थिती आहे, या सगळ्यांच्या मध्ये तुम्ही काय करायला हवं, मी खूप तणावामध्ये आहे वगैरे. या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. कारण लक्षात ठेवा की या सगळ्या गोष्टी जर केल्या नाहीत ना तर त्याचे तुम्हाला सांगू का दुष्परिणामच बघायला मिळतील. खरं तर मी तुम्हाला सांगेल की हा जो मुलगा आहे, हा मुलगा कुडाल नावाचा मुलगा आहे, हा ज्या ठिकाणावर उभारलाय की नाही इथून तो कोसळला, हा एकटा कोसळला नाही, त्याला धरायला गेलेले वडील सुद्धा पाठोपाठ कोसळलेले आहेत. आणि वडील आणि मुलगा कोसळल्याचं बघून पुढे आई पण वेगानं पळत आली आणि आईने सुद्धा विहिरीत उडी मारावी त्या पद्धतीने दरीत उडी मारली. म्हणजे लक्षात घ्या, दरीमध्ये नुसते 3 जीव गेले नाहीत तर त्या 3 जीवांची स्वप्न सुद्धा दरीत कोसळून गेलेली आहेत. मुलाला डॉक्टर व्हायचं होतं, मुलाला वाटत होतं की मुलगा डॉक्टर व्हावा, आईला वाटत होतं डॉक्टर व्हावा, पण डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणारा सुद्धा मुलगा दरीत आहे. त्या मुलाबद्दल स्वप्न पाहणारी, त्या स्वप्नांचा खरं त्याला आकार देण्याचा प्रयत्न करणारी त्याचे आईबाप पण दरीत कोसळले. म्हणजे सगळं संपलं, किती सेकंदात संपलं लक्षात घ्या. एका पाठोपाठ एक जण 9-10 सेकंदामध्ये 3 जीव संपलेत. आता 3 जीव संपल्यामुळे आता त्यातलं बरोबर कोण होतं, चूक कोण होतं आणि कोणाची भूमिका बरोबर होती, कोणाची चुकीची होती, ह्या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्याला काहीच अर्थ नाही. कारण 3 जीव आता संपलेत, 3 जीवांच्या आयुष्याला पूर्ण विराम मिळालाय. फक्त इथून पुढच्या काळामध्ये त्या घटनेच्या कडे पाहत असताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कौटुंबिक कलह जे आहेत ना, ते कलह
अनेक दिवस धुमसत असतात बऱ्याच घरांमध्ये. ते धुमसणारे कलह जे आहेत किंवा जे वाद आहेत ना, ते वाद एका टप्प्यात कुठेतरी असं उद्रेक झाल्यासारखं वर येतात. तर ते उद्रेक होण्याच्या पूर्वी धुमसणारे वाद जे आहेत की नाही, ते वाद संवादाने किंवा मध्यस्थीनं त्या वेळेलाच ते मिटवायला हवेत, संपवायला हवेत. अन्यथा त्याचे परिणाम तुमच्या दोघांवर, वाद असलेल्या दोघांवर होत नसतात, त्या निरागस असणाऱ्या मुलांवर सुद्धा होत असतात. त्याच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होत असतो, त्याच्या स्वप्नांवर त्याचा परिणाम होत असतो, त्याच्या करिअरवर त्याचा परिणाम होत असतो. ही सुद्धा गोष्ट म्हणजे नव्या पिढीतले आई बाप म्हणून आपण लक्षात ठेवली पाहिजे की ज्यांच्या घरामध्ये वाद आहेत किंवा ज्यांच्यामध्ये किरकोळ स्वरूपाचे मतभेद आहेत, या सगळ्यांनी या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. आता वाद माझ्या घरात नाहीत, आहेत ना, हर माणूस आहे, संसार आहे, वाद होत असतात आणि त्या वादाला आपण पटकन लगेचच आपल्याला त्याला निपटारा करता आला पाहिजे, संवादाने त्या सगळ्या गोष्टी संपता आल्या पाहिजे. शेवटी संसार आहे, संसारामध्ये वाद होणार आहेत, परंतु ते वाद इतके टोकाला जाऊ नयेत की दोघांनी विभक्त व्हावं, ते वाद इतके टोकाला जाऊ नयेत की सगळ्यांनी आयुष्य संपवावं. तर आपण या जन्मामध्ये का आलोत माहितीये का? माणसाच्या जगण्यासाठी आलोत. जगण्याचे अनंत रस्ते आपल्या समोर आहेत आणि जगण्याचे अनंत रस्ते आपल्या समोर असताना सुद्धा मरणाची दारं आपण ठोठावत राहिलेला अर्थ काय? त्यामुळे मरणाची दारं ठोठावण्याच्या आधी जगण्याचे जे रस्ते आहेत ना, ते रस्ते शोधानिसे शोधू नका. तर रस्त्यावरनं तुम्ही चालत राहा आणि जी मुलं आपण घडवतो ना, त्या मुलांना जीवन मूल्य सुद्धा तुम्ही द्यायचा प्रयत्न करा. कारण इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला सांगेन की सोशिकता नावाची जी गोष्ट आहे ना, ती सोशिकता नावाची गोष्ट खूप महत्वाची आहे. सहनशीलता नावाची गोष्ट जी आहे ना, ती खूप महत्वाची आहे. संयम नावाची गोष्ट जी आहे ना, ती सुद्धा खूप महत्वाची आहे. इथून पुढच्या काळामध्ये सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. तर समाज माध्यमांसारखा एक असा वेगाचा प्लॅटफॉर्म आपल्याला मिळाला आहे आणि या समाज माध्यमांवर आपण रोज काहीतरी पाहत असतोय, रोज काहीतरी वेगवेगळे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत, रोज काहीतरी, आणि त्या सगळ्याचा नकळतपणे परिणाम आपल्यावर होत राहतो. त्यामुळं एक लक्षात घ्या की ते सुद्धा आपण किती टोकापर्यंत वापरावं, ते किती मर्यादेपर्यंत वापरावं, ह्या सुद्धा गोष्टी करायला हव्यात. आणि आईबाप म्हणून मी तुम्हाला सांगेन की हे बघा, पोरांना जे आहेत ना, पोरांनी तुमच्याकडेच हट्ट करावा आणि कारण तुमच्याकडेच हट्ट करणार आहेत. त्यामुळं मुलांना हट्ट करू द्या, पण ते हट्ट त्यांची मर्यादा ओळखून ते हट्ट तुम्ही पूर्ण करा. त्याला हे घेतोच परिस्थिती नसताना पण तुम्ही म्हणला की मी घेतो, तुला करतो, त्याला सांगा की अशी परिस्थिती आहे, पण ज्या वेळेला त्या सगळ्या गोष्टीची सिच्युएशन येईल, परिस्थिती येईल, त्यावेळेला मी ते घेईन. आणि असं तर पोरांना तुम्ही म्हणजे फार नाजूक वातावरणात पण घडवू नका, वाढवू नका. काय मला सांगा की म्हणजे माझ्या वयामध्ये जे असतील ना, तर रविवारी आम्ही जेव्हा क्रिकेट खेळायला जायचो गेली, सकाळी जायचो 9 वाजता, 4-5 वाजताच माघारी यायचो. कुणी हुडकायला सुद्धा येत नसायचं. आईला वडिलाला माहिती असायचं की भूक लागली की येतायच. म्हणजे आता जो पॉझिटिव्हनेस वाढलाय ना आपला पाल्यांबद्दलचा, तो अधिक पटीनं वाढलाय. त्याला मोकळं आपण करायला तयार नाहीत. त्याला जीवन मूल्यांचं शिक्षण द्यायला आपण थोडंसं कमी पडतोय. आणि हे सगळ्या पातळींवर आपल्याला आता प्रचंड सजग व्हायचं आहे, आपल्याला प्रचंड जागृत व्हायचं आहे. आणि हे सगळं करत असताना कौटुंबिक पातळीवरचा संवाद जो आहे ना, तो संवाद मात्र फक्त माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, तो संवाद फक्त बुजू देऊ नका. त्या संवादाची दारं कायमची कधी बंद करू नका. ही संवादाची दारं सताड उघडी ठेवा. कारण संवादाची दारं जी आहेत ना, ती दारच गैरसमज दूर करतील. आणि एकदा का गैरसमज दूर झालीत ना, तणावाचा जो काही अंश आहे, त्याची तीव्रता आहे ना, तो आपोआप कमी येत असतो. त्यामुळं राग, ह्या सगळ्या गोष्टी, वाद, ह्या सगळ्या गोष्टी माणूस म्हणून तर आपल्या जीवनामध्ये घडत राहणार आहेत, येत राहणार आहेत. मात्र आपण त्या कशा टॅकल करतोय, आपण त्या कशा पद्धतीने सोडवते, आपला आवाका, आपली क्षमता, त्यासाठी आपण आपली पारखायला हवी आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे त्या सगळ्या गोष्टी आहेत, ती क्षमता आहे. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. तर तुम्ही खूप ताकदीचे आहात, तुमच्या सगळ्यांच्या मध्ये ती ताकद आहे, ती शक्ती आहे. फक्त काय माहिती आहे का की तेवढा स्ट्रॉंगनेस आपण ठेवायला हवाय. आणि निर्णय घेताना सुद्धा किंवा एखादी गोष्ट करताना सुद्धा इतक्या विचार पद्धतीने निर्णय घेतला पाहिजे, इतकं ठाम आपण राहिलं पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या ना, तर कालच्या घटना ज्या झाल्या छत्रपती संभाजीनगरची, ती घटना पुन्हा आपल्याला पाहायला मिळणार नाही. कारण आपल्या उमऱ्यातल्या आतले वाद आपण खरं तर उमऱ्याच्या आतच संपवले पाहिजेत. आपल्या संपत्तीचे वाद आहेत ना, ते आपल्या संपत्तीचे वाद आपल्या घरातच आपण संपवले पाहिजेत. आपले मतभेद जे असतील कुटुंबातले, ते कुटुंबातले मतभेद आपण घरातच संपवले पाहिजेत. त्याचं सार्वजनिक जर तुम्ही व्यासपीठ त्याला दिलं, तर त्या सगळ्याचा परिणाम म्हणजे ज्याच्यावर आपण टीका करतो त्यावर होतच असतो. मात्र जो टीका करतो ना सार्वजनिक स्वरूपामध्ये, त्याला सुद्धा आतून तो त्रास होत असतो. तर या सगळ्या गोष्टीची काळजी घ्या. आणि आपल्या कुटुंबाला खरं तर आपलं कुटुंब सर्वश्रेष्ठ आहे. आणि आपल्या कुटुंबातली माणसं, आपल्या कुटुंबातला प्रत्येक सदस्य आपल्यासाठी महत्वाचा आहे. प्रत्येक जीव आपल्यासाठी महत्वाचा आहे. कारण जीवाला लहानाचं मोठं होण्यासाठी 30-30, 40-40 वर्ष लागतात. किती गोष्टी होतात ना मोठं होताना, किती गोष्टी कराव्या लागतात ना. आणि 10 सेकंदात तिने पण आयुष्य संपली. लक्षात घ्या.
ह्या गोष्टी कुणाच्याच वाट्याला भविष्यात यायला नको, याच्याचसाठी मी या सगळ्या गोष्टी सांगितल्या. धन्यवाद.